नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आत्ताच मी कॉलेजहून आलो आहे. येतानाच मेसमध्ये जेवण केलं आणि लगेच रूमला आलो. तर आता आपण ड्रेस चेंज करून वैजापूरला जाणार आहोत. कारण बऱ्याच दिवसापासून आपण स्केच बनवलेला नाही. कॉलेजच्या कामामुळे वेळच भेटला नाही. आज आपण वेळ काढून ब्लड पेंटिंग बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला जे इंजेक्शन वगैरे लागणार आहेत ते आणण्यासाठी आपण वैजापूरला चाललो आहे. मित्रांनो, ऊन तर खूपच पडलेलं दिसतंय. आता 12:30 वाजलेले आहेत, तर ऊन खूप कडक पडलं आहे. त्यामुळे आपण आता मस्तपैकी तोंडाला पांच्या बांधून घेऊ. आपल्याला काय एवढं खास नाही बांधता येत, पण आता कसं आहे, हे उन्हामुळं हे ऊन पाहून असं वाटतंय, जर एखादा माणूस दिवसभर या उन्हात जर बांधून टाकलं ना, संध्याकाळपर्यंत पार त्याचा खाकाना होईन भाऊ. चला आता झाला आपला पांच्या बांधून, तर निघूया आता. चलो कर गाडी चालू. हा मित्र आहे आपला, आम्ही दोघं कायम सोबतच असतो. त्याने पण तोंडाला पांच्या बांधला, त्यामुळे तुम्हाला ओळखायला नाही येणार. त्याचं पण काम होतं जरा वैजापूरला, मग काय म्हटलं जाऊ दोघं पण सोबतच. हा आहे वैजापूरचा हायवे. येताना उशीर नको व्हायला, त्यामुळं म्हटलं चला आता जातानाच पेट्रोल टाकून घेऊ. पेट्रोल पंपावर काय जास्त गर्दी नव्हती, आपलाच नंबर होता आता. तिथं पण लवकर फोनपे नव्हतं होत, पण झालं शेवटी, जाऊ द्या. चला तर आता आपण जाणार आहोत वैजापूरच्या KP सुपर मार्केटला. चल भाऊ, टाईमपास करून नाही जमणार, लवकरात लवकर वापस जावं लागेल, कारण ते पेंटिंग पण आजच्या आजच कंप्लीट करायचं आहे. एवढ्या उन्हाचं पण लोक रस्त्याने फिरतात राव, पाहत आहे गर्दी. हे पहा आलं आपलं मार्केट. मार्केटला यायचं कारण म्हणजे आपल्या भाऊला पण जराशी खरेदी करायची होती. आपल्याला पण जरा काचेच्या बॉटल घ्यायच्या होत्या पेंटिंगसाठी. हे पहा सुपर मार्केट. हे सगळं सामान कसं एकदम व्यवस्थित लावलेलं असतं. मला तर काय दुसरं काही नाही घ्यायचं, पण आपला कार्यकर्ता पाहू राहिला काहीतरी. त्याने ते स्किन केअरचं स्क्रब, पिल ऑफ मास्क वगैरे घेतलं आहे. कधी कधी मॉलमध्ये सुपर मार्केटमध्ये लय वैताग येतो, कारण आपल्यालाच ते किराणा दुकानची सवय. आणि इथं मॉलमध्ये काय कोणी नसतं काही द्यायला सामान वगैरे. हे कधी कधी आपल्या डोळ्यासमोर असतात वस्तू, पण आपल्याला सापडत नाहीत, असा वैताग येतो ना. चला आता बस झालं, त्या 2 काचेच्या बॉटल घेऊ आणि निघू आता. इथल्याच एका साईडच्या पॅथॉलॉजी लॅबमधून आपण EDT आणि इंजेक्शन घेतलेलं आहे, ते आपल्याला ब्लड सॅम्पल घेण्यासाठी. हेच तर आपलं मेन काम होतं. चला आता निघूया वापस. ह्या उन्हाने तर काय आपला फार घाम काढला भाऊ. आपल्या भाऊनी तर काय कॉलेजची बॅग पण नाही काढली, तसे चालू आहे आम्ही. अय बुळबुळ ठोकेतान भाऊ एखादं उन्हाच्या कारात, जाऊ द्या आम्हाला सुखरूप. एवढ्याच्या सामानासाठी वैजापूरला यायला काय परवडलं नाही बरं का, पण परत वेळ नाही भेटत. आज मी हे ब्लड पेंटिंगचं एवढं मनावर काय घेतलं माहिती आहे का, कारण मागच्या एका महिन्यात मला 5-6 कॉल येऊन गेले की आम्हाला ब्लड पेंटिंग बनवून हवी म्हणून. पण तेव्हा आपला वेळ नव्हता, त्यामुळं आपण नाही म्हणून सांगितलं. पण या मागच्या 6-7 दिवसात मला ब्लड पेंटिंगच्या 3 ऑर्डर आलेल्या आहेत. त्यामुळं आज म्हटलं आपण प्रयत्न तर करून पाहू. आजची तशी ऑर्डर वगैरे नाही आहे काही, पण आज आपण एक फर्स्ट ट्राय म्हणून श्रीकृष्णाच्या बालपणीचा एक फोटो आहे, त्याचं स्केच बनवलेलं आहे, त्याला आपण आज ब्लड पेंटिंग करून पाहणार आहोत. चला आता आपण पोहोचलेलो आहे रूमला. आजू समोर मुलगा पाणी पितोय, तिथे आपली मेस आहे आणि या पाठीमागे आपले समोर तिथं बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमध्ये रूम आहे आपली. चला आता रूमवर जाऊया. इथून वरती गेलं की डायरेक्ट आपली रूम आहे. हे श्रीकृष्णाचं स्केच बनवून ठेवलेलं आहे आपण रात्री. याला आपण काही शेडिंग वगैरे नाही केलेली, कारण आपल्याला यावरती ब्लड पेंटिंग करायचं आहे. सगळं झालं, आता आपण आता काढायचं होतं ब्लड. मला मस्त ब्लड काढता येतं, परंतु माझं ब्लड मला नाही काढता येऊ शकत ना, त्यामुळं आता रूममधल्याच एका मित्राकडून ब्लड काढून घेतलं. मित्रांनो, अशा प्रकारे आपला आजचा ब्लॉग कंप्लीट झालेला आहे. ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जय महाराज.